हॅलो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सध्या कॅनडामध्ये खूप हार्श विंटर्स चालू आहेत आणि या थंडीमुळे ना कितीही ठरवलं तरी लवकर उठायला होतच नाही. शेवटी उठायला उशिरा होतोच. तर असो, उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे माझं कोमट पाणी घ्यायले. त्यानंतर माझ्याकडे एक छोटंसं प्लांट आहे, त्यालाही थोडं पाणी घातलं. आज मस्त असा स्नोफॉल होत होता. खिडकीतून बाहेर बघितलं तर म्हटलं हा स्नोफॉलचा व्हिडिओ तर घ्यावाच लागेल, म्हणून छोटंसं असं शूट केलं. त्यानंतर माझी इतर किरकोळ कामं आवरली आणि या थंडीत ना काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा नेहमी होत असते. म्हणून आज माझी फेवरेटवाली पावभाजी बनवली. मस्त झाली होती आणि आज खूप दिवसांनी बाहेर सनलाईट दिसलं होतं, म्हणून म्हटलं चला मस्त ऊन खायला आपण बाहेर पडूयात. पण मी घरी परत येईपर्यंत सगळं ऊन गायब झालं होतं आणि थंडीही वाढली होती. मग थंडीतून आल्यामुळे लगेच गरम चहा घेतला, तोही गुळाचा. त्यानंतर डिनरची तयारी सुरू केली. आज खूप दिवसांनी डोसे बनवले होते आणि तेही खूप छान झाले होते. पण डोसे केल्यानंतर किचनचं काय आलं होतं तुम्हाला माहितीच असेल. तर किचन ओटा खूप घाण झाला होता. तर तसंच ठेवून झोपायला मला अजिबात जमलं नसतं, म्हणून म्हटलं चला ह्याला साफ करूयात. जर साफ नाही केला तर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. सो म्हटलं किचन ओटा साफ करूयात. आधी सगळं आवरलं, ओटा साफ केला आणि मग शांतपणे झोपायला गेलं. तर असं होतं माझं आजचं रुटीन. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.